हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटच्या सुरुवातीलाच जे पहिलं 5 मिनिटाचं कॅन्डल आहे त्याच्यावरतीच आपलं ट्रेडिंगचं सेटअप बनवणार आहे. तर त्याचं ट्रेडिंगचं सेटअप कसं बनवणार आहे आणि आपण कसं सेटअपनुसार काम करूया, त्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला विदाऊट कुठल्या इंडिकेटर न वापरता आपल्याला फक्त चार्ट बघूनच समजेल की पहिल्या 5 मिनिटानंतर आपल्याला काय केल्यामुळं आपल्याला ट्रेडिंगचा एक बेस्ट सेटअप मिळेल, ज्याच्या माध्यमातून आपण चांगलं एक सक्सेसफुल ट्रेडिंग सेटअप आपण त्याच्यात बघू शकतो. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी मी टाईम फ्रेम 5 मिनिटाचा ठेवलेला आहे. हा स्ट्रॅटेजी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती निफ्टीचा इंडेक्स चार्ट मी या ठिकाणी घेतलेला आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, टाईम फ्रेम 5 मिनिट ठेवल्यानंतरनं आता इथं झालेलं मार्केटमध्ये मी तुम्हाला दाखवतो. बऱ्याच जणांना वाटेल की मार्केट झाल्यानंतर कुणी पण सांगतंय, पण हे कसं आहे, याच्यामध्ये आपण जर इंडिकेटर वापरलो तर ते लॅगिंग इंडिकेटर मार्केट झाल्यानंतर तर दाखवत आहे असं वाटतंय. पण हे जे कॅन्डल्स दिसतात तुमच्या समोर, तर ते कॅन्डल्स ऑलरेडी बनलेले असतात. त्याला कुठलं इंडिकेटर वगैरे किंवा मार्केट झाल्यानंतर ते बनत नसतात. तर जे बनलेलं आहे त्या कॅन्डललाच आपल्याला गेस करून आपल्याला ट्रेडिंगचा सेटअप प्लॅन करायचा आहे. मग तो कॉल असो अथवा पुट असो. तर सर्वात आधी आपल्याला करायचं काय, आता इथं तुम्ही बघितलं आहे या ठिकाणी दिसतंय 16 तारीख आहे, बरोबर. 16 तारखेला म्हणजे आता मी फक्त एक बॅकअप तुम्हाला दाखवतो आहे, बॅक साईडचं मागचं बॅक टेस्ट करून दाखवतो आहे. त्यानुसार तुम्ही पण ह्याच्यामध्ये करून बघू शकताय की किती टक्के तुम्हाला ह्याच्यामध्ये रिझल्ट बघायला मिळेल म्हणून, बरोबर का. तर सर्वात आधी तुम्हाला मार्केट ओपन झाल्याबरोबर जे तुम्हाला इथं आता मी कर्सर ठेवून दाखवतो, या ठिकाणी कर्सर कुठं आहे, फ्रायडे 16 जानेवारी 2026 9:15 म्हणजे एकूण दररोज सकाळी 9:15 ज्यावेळेस मार्केट ओपन होतं आहे, मार्केट ओपन झाल्यावर ते कॅन्डल असतो 9:15 ते 9:20, बरोबर. तर त्या 9:15 ते 9:20च्या कॅन्डलला आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे हाय मार्क करायचं आहे आणि अशा प्रकारे लो मार्क करायचं आहे. आणि असं हाय आणि लो मार्क केल्यानंतरनं मार्केट जर वरती ब्रेक केला, त्या कॅन्डलच्या वरती ब्रेक करून अशा प्रकारे क्लोज केला, तर तिथं आपण काय करणार, निश्चितच आपण तिथं कॉल बाय करणार, सी बाय करायचं. आणि एस एल कुठं लावायचं आहे, जे या कॅन्डलच्या अगोदर म्हणजे ह्या हिरवा कॅन्डल या हायला ब्रेक करून वरती क्लोज केलं आहे त्याच्यावरच आपण एंट्री करणार ना. तर त्याच्या अगोदरच्या कॅन्डलच्या लोवरती म्हणजे इथं एस एल लावणार. म्हणजे जवळपास आता मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर काय, या ठिकाणी आपण एस एल लावूया. कुठं, तर ह्या अगोदरच्या कॅन्डलला जे की हिरवा कलरचं कॅन्डल आहे त्याला मी काय केलं, एस एल लावलं, बरोबर. आता एस एल तुम्हाला समजण्याच्या उद्देशानं मी याला लाल कलरचं करून ठेवतो आहे. आता इथं एस एल लावलं आणि वरती टार्गेट आपल्याला आपल्या मर्जीनुसार एस एल आहे, आपण स्वतःहून त्याला सेट करायचं टार्गेटला. फक्त मी तुम्हाला एस एल तर सांगितलेलं आहे. आता जर सपोज समजूया आपण, आता मी एक तुम्हाला इथं जे लॉंग पोझिशन आहे ते मी इथं टूल वापरून दाखवतो. इथं हे जे तुम्हाला पॉईंट दिसतं निळा पॉईंट कर्सरचा, तर तिथून मी पॉईंट ठेवलेला आहे. हे मी लॉंग टूलचा जे वापर आहे तर ते इथं बघा एस एल ह्या लाल लाईनपर्यंत जिथं आपण ठेवलेलं आहे एस एल. आणि वरती पहिलं टार्गेट तुमचं कुठं इथं येणार आहे, बरोबर का. 1:1चा पहिला टार्गेट इथं. जर मी आता याला ब्लँक केलं, इथं क्लिअर तुम्हाला बघू शकता तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितपणे 1:1चा टार्गेट इथं तुम्हाला दिसतं आहे, बरोबर. याच्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, जर समजा 1:2 झाला, मार्केट वरतीपर्यंत गेला, बरोबर. 1:2 हे 1:2 आहे. याच्यानंतर काय करायचं आहे, आपण जे इथं एंट्री केलेलं असतो, बरोबर. आपण काय केलं, इथं एंट्री केलं आहे त्या पहिल्या हिरव्या कॅन्डल म्हणजे ह्या निळ्या लाईनच्या हाय ब्रेक नंतरनं पहिलं 5 मिनिटाचं जे हिरवा कलरचं कॅन्डल आहे त्याचं हाय आपण मार्क केलेलं आहे. कुठं, तर हाय मार्क केलेलं आहे. हाय मार्क केल्यावर वरती जे कॅन्डल क्लोज केलं आहे तिथून आपण करणार कॉल साईडला एंट्री आणि अगोदरच्या कॅन्डलच्या लोवरती आपण एस एल लावणार आहे. कॅन्डल मोठा असेल तर एस एल थोडंसं आपण मॅनेज करून लावूया आणि एस एल इथं असणार आणि हे एंट्री असणार. मार्केट ज्यावेळेस 1:2ला जात आहे त्यावेळेस काय करायचं आहे, इथलं एस एल काढायचं आणि ते एस एल आणून ठेवायचं इथं. म्हणजे काय, मार्केट जर फिरून खाली आला तरी कॉस्ट टू कॉस्ट आपण त्यातून एक्झिट करू. फक्त काय तुम्हाला
आपलं ह्याचं ट्रेडिंग चार्जेस वगैरे ते काय जे असतं तेवढंच तुम्हाला द्यावं लागेल. पण ह्याच्यामध्ये आपण 1:1 जर झालं मार्केट तर आपण SL ट्रेल करायचं आहे. आणि जर समजा मार्केट अजून थोडंसं वरती गेलं, अजून जसं वर गेलं, इथं आता 1:3 दिसतं तुम्हाला बरोबर. 1:3 झाल्यानंतर आपण काय केलं, पहिल्या अगोदर इथं एंट्री केलं तर इथं SL लावलं आहे. त्यानंतर मार्केट इथं आलं 1:2ला आलं, 1:1ला आलं तर आपण कॉस्ट टू कॉस्ट SL लावलं. 1:2ला गेलं, 1:3ला गेलं तर आपण जसं जसं वरती जात आहे तसं तसं आपण SL ट्रेल करत वरतीपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त आपण याच्यामध्ये टार्गेट घेऊ शकतो. तर जर हे तर झालं बेसिक बरोबर का. आता आपण एक उदाहरण तुम्हाला कॉल साईडला दिलो. आता आपण एक उदाहरण पुट साईडमध्ये पण बघणार आहोत. आता 13 तारीख इथं किती तारखेचं बघितलं आपण, 16 तारीख. चला 16 तारीख. आता आपण काय करणार आहे या ठिकाणी 14 तारीखचं बघणार आहे. 15 तारखेला सुट्टी, तर 14 तारखेचं पहिलं कॅन्डल हाय आणि लो आपण विगला पण कन्सिडर करणार आहे, विगला पण कन्सिडर करणार आहे. आता जर समजा इथं आता बघा हे पहिलं 5 मिनिटाचं कॅन्डल त्याचं हाय ब्रेक केलं आणि इथं वरती फक्त वीक सोडला. वीक सोडल्यावर लगेच एंट्री करायचं नाही आहे. प्रॉपर अशा प्रकारे जे की हिरवा कॅन्डल आहे क्लोज केल्यावरती तिथून आपण कॉल साईडला एंट्री, त्याच्याच खाली आपण इथं SL लावणार आहे. इथं एखाद्या वेळेस SL हिट झाला आणि SL हिट झालं तर समजून घ्या त्या ठिकाणी आपलं त्या दिवशी थोडंसं लॉस झालं असं समजूया. आणि SL हिट झाल्यानंतर लगेच ओव्हर ट्रेड करायला जायचं नाही आहे, आपल्याला वाट बघायचं आहे. आणि कुठलीही स्ट्रॅटजी आतापर्यंत अशी बनलेली नाही की त्याच्यामध्ये SL हिट होत नाही. प्रत्येक स्ट्रॅटजीमध्ये SL हिट होणार, मग ते कोणी का असो दिलेलं. मोठा वेल ट्रेडर पण जरी तुम्हाला कुठलं सेटअप दिला त्याच्यामध्ये पण SL हिट होतं आहे. आता आपण त्याच्याच अगोदर बघूया. हे जे आहे 13 तारखेचं लाल कलरचं कॅन्डल आहे. तर 13 तारखेचं लाल कलरचं कॅन्डल त्याच्या हाय लोला मार्क केलं, लोला ब्रेक केलं. लोला ब्रेक केल्याबरोबर आपण एंट्री केलं, तिथून मार्केट इथपर्यंत ट्रेड दिलेलं आहे. SL कुठं इथं वरतीपर्यंत लावू शकतो आपण बरोबर. याच्यामध्ये पण टार्गेट दिलेलं आहे. आपण एक थोडक्यात जर पॉईंट बघितला, आपण इथं जवळपास इथं क्लोज केलं आहे. तिथून जर बघितलं SL कितीचं आहे, 60 पॉईंट्स आहे. पण आपल्याला 60 द्यायचं आहे का नाही आहे, त्याच्या अगोदरचं कॅन्डलचं इथंच द्यायचं आहे. म्हणजे 19 ते 20 पॉईंट अगोदर म्हणलं आहे मी. आणि त्याच्या खाली टार्गेट बघू शकतो आपण इथपर्यंत गेलेलं आहे, जवळपास 1,200 पॉईंट आहे. निफ्टीमध्ये 1,200 पॉईंट खूप मोठं होतं आहे. आपण तितकं मोठं अपेक्षा करायचं नाही आहे. आपण आपल्या मर्जीनं थोडंफार का होईना एकूण आपण त्यामध्ये प्रॉफिट राहण्याचं विचारानेच आपल्याला ट्रेड सेटअप करायचं आहे. म्हणजे एकदम थोडक्यातच मी तुम्हाला कुठलं असं मोठं काय सांगत नाही आहे. आणि हे फक्त अभ्यासासाठीच हा व्हिडिओ आहे, हे मात्र लक्षात ठेवावं तुम्ही. आतापर्यंत आपण 3 बघितलं, 3मध्ये एक SL हिट झालं समजूया आणि 2 टार्गेट हिट झाले बरोबर का. आणि टार्गेट ते पण मोठे आहेत. आता इथं सेम ह्याच्यामध्ये हे लाल कलरचं कॅन्डल 12 तारखेचं आणि लाल कलरचं हाय आणि लो आपण मार्क केलं बरोबर. लोला आपण एंट्री केला. आता आपण थोडंसं याला छोटं करतो. हे बघा आता आपण काय केलं, हाय लोला मार्क केलं, खाली लो ब्रेक करून जर तुम्ही इथं जर एंट्री केलात, थोडंसं वरती गेलं, तिथून मार्केट पूर्ण खाली पडलेलंच आहे. जर ह्याचे जरी आपण पॉईंट्स बघितलं, इथून जरी घेतलं बरोबर, त्याच कॅन्डलच्या हायवरती SL 40-50 पॉईंट. पण आपल्याला तेवढं द्यायचं आहे का नाही आहे. थोडंफार आपण छोटं मोठं SL लावून जर SL हिट झाला तर त्या ठिकाणी सोडून द्यायचं आहे. अथवा जर प्रोफेशनल SL लावायचं बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती ते पण अवेलेबल आहे. प्रॉपर SL म्हणजे जे ऑफिशियल पद्धतीने जे प्रोफेशनल लोक SL लावतात, प्रॉपरली SL कसं लावायचं ते पण बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे. फक्त तुम्ही ते सर्च करावं, ट्रेडिंग विथ RK आणि प्रॉपर SL कसं लावणं असं जर तुम्ही सर्च केलं तर तुमच्यासमोर कदाचित तो व्हिडिओ पण येईल. अन्यथा तुम्ही प्लेलिस्ट पण चेक करू शकता, त्यामध्ये येतं आहे. तर इथून जर आपण खाली पण बघितलं, SL जर बघितलं आपण इथं वरती लावलं, इथपर्यंत आता आलेलंच नाही आहे बरोबर काय. फक्त ते निळा लाईन कुठपर्यंत आहे तर यापर्यंत इथपर्यंत आलेलं आहे 40-50 पॉईंटचं. तर याच्यामध्ये आपण खाली बघितलो इथपर्यंत टार्गेट दिलेलं आहे. 80च्या पुढं त्या ठिकाणी टार्गेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. आपण टार्गेट पण बघत आहे आणि SL पण दोन्हीकडे पण लक्ष ठेवत आहे बरोबर का. चल तर आता पुढच्या ह्याच्याकडे जाऊया. हे बघा इथं पहिलं जर आपण बघितलं तर हे पहिलं 9 तारखेचं हिरवा कॅन्डल आणि या हिरव्या कॅन्डलच्या हाय आणि लोला मार्क केलं. मार्केट काय केलेलं आहे या ठिकाणी बघू शकता आपण,
हिरवा कलर बनवलं तसं सेम लाल पण बनवलं, वरती गेलं तसं खाली पण आणलं मार्केटला आणि इथं आणून ब्रेक करून सोडलेलं आहे, खाली क्लोज केलेलं आहे. तर इथून आपण एंट्री घेतलं, वरती जर आपण कुठं एस एल लावलं बरोबर लास्ट स्विंगला वगैरे, तर तिथून मार्केट नंतरच्या ज्या वेळेस मुवमेंट दिलेलं आहे तर खूप मोठा मुवमेंट दिलेला आहे. तर हे कसं होऊ शकतं आहे? आता बरेच जण म्हणाल की इथं काय झालेलं आहे की तुम्ही एंट्री तर इथं सांगितलं आहे, पण एस एल जर इथं म्हणलं आणि त्याचं जर पॉईंट जरी आपण काढलं एस एलचं, जर इथं एंट्री केलं आणि एस एल जर इथं बघितलं आपण 60-66 पॉईंटचं आहे, तर इथपर्यंत आल्यानंतर ना खाली तर 150 पॉईंटच्या पण प्लस या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे. पण आपण 150 पॉईंट प्लस टार्गेट दिलं आहे याचा अंदाजानं आपण काय 60-70 पॉईंटचा एस एल देणार आहे का? तर द्यायचं नाही आहे आपल्याला. ज्या वेळेस आपण या पॉईंटला एंट्री करतोय, कॉल अथवा पुटला एंट्री करतोय, त्याच्याच पाठीमागं थोडं एस एल लावायचं किंवा तुम्हाला काय करायचं आहे ट्रेंडनुसार बघायचं आहे. मार्केट बघत असेल की वरून खालीच पडण्याचं ट्रेंड सुरू आहे, मग ज्या वेळेस या नेकलाईनला ब्रेक करेल, जे एंट्री कॅप पॉईंट आहे त्या नेकलाईनला ज्यावेळेस ब्रेक करेल त्यावेळेस आपल्याला एक कन्फर्मेशन म्हणजे कधी पण काय होतं माहिती आहे का, एखादं जर समजा सपोर्ट ब्रेक केलं तर लगे एंट्री करायचं नाही आहे, एक रिटेस्ट घेऊन जाऊ द्या. रिटेस्ट घेऊन खाली येताना ज्यावेळेस या नेकलाईनच्या खाली येईल ना त्यावेळेस इथं आपण एंट्री करू शकतो आणि इथं एंट्री करण्या अगोदर नंतरचं एंट्री करू शकतो. म्हणजे एखादं रिटेस्ट घेतल्यानंतर ना एंट्री केलं तर आपल्याला प्रॉपर आणि त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू वगैरे बघितलं, व्हॅल्यूम वगैरे किंवा व्हॅल्यूम नंतर ना आपण जर बघितलं याच्यामध्ये की ट्रेंड कसा आहे किंवा कुठलं आपण RSIचं ग्राफ पण बघू शकतो आहे बरोबर, EMA बघू शकतो आहे, अशा अन्य गोष्टींचा पण आपण याच्यामध्ये वापर करून ह्या सेटअपचा आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. तर ह्याच्यावरती तुम्ही नक्कीच अभ्यास करा. मी 2-3-4 ट्रेड दाखवलेला आहे बरोबर का. SL मोठे यायला लागलेत पण त्या SLपेक्षा मोठे टार्गेट पण दिलेलं आहे. अशा ह्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, पेपर ट्रेड करायचं आहे. पेपर ट्रेडमधून आपल्याला समजून येईल की नक्कीच हा स्ट्रॅटजी किती वर्क करतो आहे म्हणून. आणि कोणाकोणाला हा स्ट्रॅटजी समजला आहे त्यांनी लाईक किंवा कमेंट करून पण सांगू शकतं आहे. आणि या स्ट्रॅटजी किती वेळा तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडिंगचा सेटअप देत आहे ते पण तुम्ही बॅक टेस्ट पेपर ट्रेड केल्यानंतर कमेंट करून सांगू शकताय. तर अशाच प्रकारचे एकदम साध्या सोप्या पद्धतीचे व्हिडिओज जर तुम्हाला पुढे बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मग अशाच प्रकारचे व्हिडिओज तुमच्या नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही या व्हिडिओमधून काहीतरी शिकचाल अशी मी अपेक्षा करून भेटतो तुम्हाला एका पुढच्या नवीन टॉपिकसोबत. एका नवीन खास तुमच्यासाठीच व्हिडिओ आणणार आहे. तोपर्यंत आपण इथंच थांबणार आहोत. नमस्कार.